गरमागरम नाश्ता तयार आहे। ज्वारी पीठ, रवा आणि बेसन पीठ यापासून आणि मेथी। नमस्कार, आज मी मेथीपासूनची एक रेसिपी दाखवते। त्यासाठी ही थोडीशी मेथीची भाजी घेतली आहे। मेथी बारीक मी कापून घेतली आहे। त्यामुळे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते आणि इथे मी ज्वारीचं पीठ, बेसन आणि बारीक रवा घेतला आहे। अर्धा वाटी घेतलं आहे सगळं। आणि रवा हे सर्व घालून घेतलं आहे। आता याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालते। मालवणी मसाला, हळद पावडर आणि गरम मसाला टाकून घेते। अर्धा चमचा मीठ टाकते। जिरे, सफेद तीळ, हा एक नाश्त्याचा प्रकार आहे। आता हे सगळं मिक्स करून घेते। थोडंसं पाणी टाकते। झटपट होणारा नाश्ता आहे हा, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज। खूपच छान नाश्ता होतो हा। थोडंसं हातावर तेल घेतलंय। अर्धा लिंबू पिळून घेते। यामुळे याला नाश्त्याला छान चव येते। ह्या एका प्लेटला मी चांगलं तेल लावून घेतलंय आणि इथे एका कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलंय आणि त्याच्यावर ही चाळण ठेवली आहे आणि त्यामध्ये ही तेल लावलेली डिश ठेवते। ह्याप्रमाणे मी घेते आणि मेदू वड्याला जसा होल पाडतात ना, तसा असा होल पाडून घेते। हे सर्व गोळे मी करून ठेवले आणि आता ह्याला होल पाडून घेते। आता हे सर्व करून घेते, असे बनवून घेते। असे सगळे करून मी आता हे चाळणीमध्ये उकडत ठेवले आहेत। हे बरोबर 20 मिनिटं मी उकडून घेते। असं झाकण मारून घेते। हे उकडून घेतले आहेत, व्यवस्थित झाले आहेत। आता हे मी गॅस बंद करून घेते। इथे मी कढई ठेवली आहे गरम करायला। त्यामध्ये एवढं तेल घालून घेते। 2 पळ्या राई घालून घेते। जिरे, सफेद तीळ,
त्यामध्ये हे एक एक करून हलवून घेते. हे असेही कच्चे म्हणजे नुसते वाफवून पण खाऊ शकता आणि फ्राय पण करून खाऊ शकता. तसेही ते टेस्टी लागतात आणि फ्राय करून पण छान लागतात. मीडियम गॅसवर सगळे फ्राय करून घेते. सर्व आता काढून घेते. फ्राय झाले ते एकदम मस्त आणि कमी तेलामध्ये होणारा नाश्ता आहे हा. नक्की करून बघा प्लीज. आणि कसा नाश्ता झाला नक्की सांगा. पलटवून घेतले, आता काढते.